मी बोलला कवलेवाडा येथील जंगलात सरपंच गोळा करण्यासाठी गेलेल्या नंदा किशोर खंडाते या 45 वर्ष महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारला. अध्यक्ष महोदय, गेल्या या जंगलामध्ये या 5 दिवसातील दुसरा बळी. अध्यक्ष महोदय, आणि वन्यजीव आणि मानवामध्ये हा संघर्ष आता प्रचंड मोठा होऊन दरवर्षी या वन्यप्राणी भागामध्ये अध्यक्ष महोदय शेकडो लोकांना आपला जीव गमावा लागत आहे. ठीक आहे, शासन त्या संदर्भात काही उपाययोजना करून भरपाई करत आहे अध्यक्ष महोदय, परंतु हे जे वाघीण आहे या नागरिकांनी ज्या कोको वन्यजीव अभयारण्यात सदरजी BT-10 या वाघिणीला सोडण्यास विरोध होता, तरी पण त्यांना त्या जंगलामध्ये का सोडण्यात आला. अध्यक्ष महोदय, जर विरोध होता, त्या परिसरातील लोकांचा विरोध होता, तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या वाघिणीला कोको वन्यजीव सोडण्याचा सल्ला त्यावेळच्या रवीना टंडन यांनी दिला असल्याचे वृत्तपत्रात म्हटलं आहे. याचा खुलासा सुद्धा होण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, खरं तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या हिंस्र प्राण्यांनी खूप लोकांना ठार मारल्याच्या घटना आपण घडलेल्या बघतोय. अध्यक्ष महोदय, यामुळे नागरिकांचा उद्रेक होतोय आणि अशा स्थितीमध्ये नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक सुरक्षा योजना राबवण्यात येतात, मात्र त्याला मंजुरी देताना किंवा राबवताना विलंब होत असून माझे स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना, ही जी BT-10 नावाची वाघीण गावकऱ्यांचा विरोध असताना सोडल्यामुळे 5 दिवसामध्ये 2 लोकांचा बळी घेतला, या वाघिणीला पुन्हा जेरबंद करून तिथून काढून आपण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणार आहात का, पहिला प्रश्न. आणि एकूण वाघाला लागणारा आदिवासी लक्षात घेता, वाघाची संख्या लक्षात घेता, आता वाघांचा होणारा मृत्यू लक्षात घेता, तिथे वाढलेली वाघाची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त वाघाचं आपण स्थलांतर करण्यासाठी काही उपाययोजना करणार आहात का, जेणेकरून वाघ हे गावाच्या दिशेनं जंगल सोडून बाहेर येत आहेत आणि शेतकऱ्यांना शेती करणं सुद्धा अत्यंत कठीण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपण सोलार कुंपण देतो, ते अत्यंत अपुरं आहे. म्हणून गावाच्या शेजारी जे जंगलव्याप्त गाव आहे, जंगलाच्या शेजारी गाव आहेत, त्या गावांसाठी आपल्याला संरक्षण उभी करण्यासाठी किंवा चॅनल फेन्सिंग करण्यासाठी, चॅनलिंग फेन्सिंग करण्यासाठी काही आपण या संदर्भात ती गावं आयडेंटिफाय करून त्यांचं संरक्षण नागरिकांचंही होईल, वाघाच्या हल्ल्यापासून त्याचं संरक्षण करता येईल आणि वाघाला गावाच्या दिशेनं येताना सुद्धा आपल्याला थांबवता येईल. म्हणून माझे 2 प्रश्न स्पेसिफिक आहेत. एक, की ही वाघीण लवकरात लवकर जेरबंद करून बाहेर काढणार का, आणि शेतकऱ्यांच्या आणि मानव आणि वन्यजीव प्राण्यामध्ये होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आपण अतिरिक्त वाघांचं स्थलांतर करण्याची पॉलिसी आणणार आहात का. तिसरा प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेताचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना शेतीच्या त्यासाठी आपण त्यांना सोलर फेन्सिंगचा निधी मोठ्या प्रमाणात देऊन त्यांना शेतीचं संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहात का. असे 3 प्रश्न आहेत. पुन्हा 2 प्रश्न आहेत, नंतर मी विचारतो. अध्यक्ष महोदयांनी संधी दिली तर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विजयराव वडेट्टीवार यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नजीकच्या परिसरात BT-10 या वाघिणीचा जो बछडा आहे त्याचं अंदाजे वय 2 वर्ष आहे. त्या बछड्याने 2 घटकांवर हल्ले केले, त्यांना मृत्यू त्यांना मिळाला. त्या बछड्याला युद्ध पातळीवर त्याला पकडून त्याला प्रॉपर ठिकाणी नेण्याचा आदेश ऑलरेडी मी केलेला आहे. आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं त्या कोर एरिया आणि कोर एरियाच्या बाहेर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंगच्या करता निधी देताना शेतकऱ्यांनी काही निधी टाकावा अशा प्रकारची आठ होती. मी सांगितले की शेतकऱ्यांच्याकडे तेवढी आर्थिक स्थिती असतेच असं नाही, आणि म्हणून काय 5-10% त्यांची जी रक्कम तुम्हाला हवी आहे ती तुम्ही मागू नका.
धोरणात बदल करा आणि 100% सोलर फेन्सिंग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बऱ्याचशा जुन्या पद्धती मोडीत काढल्यामुळे कोर भागामध्ये असलेल्या वाघांना त्यांच्या अधिवासापासून मानवी अधिवासाकडे येण्याची गरज भासलेली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पूर्वीच्या कालखंडात जंगलामध्ये अशा प्रकारची फळझाडे असायची की ज्या फळझाडांच्या माध्यमातून हरिण, भेकर, ससे वगैरे ह्या प्राण्यांना, शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी अन्न मिळायचं आणि ते शाकाहारी प्राणी ह्या हिंसक प्राण्यांची खाद्य बनायचं. आणि म्हणून यावर्षी वन खात्याच्या सर्व नर्सऱ्यांना सांगितलेले की ज्याच्यामध्ये रायवल आंबे, त्याचबरोबर फणस पण लावा, सीताफळ लावा. नर्सरी आता पूर्वी पानवट्याच्या जवळ वीज उपलब्ध नव्हती म्हणून त्या ठिकाणी रेंजमध्ये, डिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जांभळाची झाडं सुद्धा लावा आणि 2-3 वर्ष सोलरच्या माध्यमातून त्याचं निगराणी करून त्यांना संगोपन करा आणि 3-4 वर्षानंतर मग ते सोलरच्यातून पाणी नाही दिलं तरी चालेल. म्हणून वडट्टीवार साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं कोर एरियामध्ये त्या ठिकाणी फळझाडं उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी जर का हिंसक पशुला जर त्या ठिकाणी त्यांचं खाद्य मिळालं तर ते नागरी वस्तीकडे येणार नाहीत. आणि म्हणून वडट्टीवार साहेबांनी सांगितलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतली सूचना, त्या पर्टिक्युलर त्या बछड्याच्या पकडण्याची सूचना, या दोन्ही अगोदरच दिलेल्या आहेत आणि निगराणी करून त्या गोष्टी सांगितलेल्या पूर्ण होत आहेत की नाही याच्यावर मी लक्ष ठेवून राहील. आता अध्यक्ष महोदय, साधारणपणे 2000च्या सुमारास राज्यामध्ये 101 वाघ होते. आता 2024-25च्या काळात 444 वाघ झालेले आहेत. आता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची जी संख्या वाढत आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये, आणि मी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली की जसं गुजरातमध्ये वनतारा जसं त्या ठिकाणी पशुसंग्रहालय केलेलं आहे तशाच प्रकारचे पशुसंग्रहालय करण्याकरता विविध उद्योगपतींना परवानगी द्यावी याकरता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचं मी सांगितलेलं आहे. आणि तिथून जर परवानगी आली तर राज्य, आणि मी माननीय अनंत अंबानींना पण पत्र लिहिलेलं आहे मी की एक वनतारा आमच्या वनतारा नको ते चांदतारा किडीकडे घेऊन आहे पुढे महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून हे वाघ त्या ठिकाणी आपण त्यांची संख्या कशी कमी होईल ती बघू. सूर्यतारा म्हणून एक प्रश्न असा आहे की वाघाची संख्या वाढली, तुम्ही ट्रान्सलोकेट करणार, स्थानांतर करणार, ही वगैरे टीका अध्यक्ष महोदय. मुळात जी गावं जंगलाच्या अत्यंत जवळ आहेत, लागून आहेत, त्यावेळेस मला वाटतं माननीय सुधीर भाऊ मंत्री असताना आमचा प्रस्ताव होता की तुम्ही चॅनलिंग फिनिशिंग करा. ते वन्य प्राणी गावात यायला लागले, शेतात यायला लागले, वाघ बिबट येऊन आणि हल्ले करायला लागले शेतकऱ्यावर. याच्यापासून खूप मोठी जीवितहानी होत आहे अध्यक्ष महोदय. हा आपला पूर्व विदर्भातला जो जेवढे काही आता व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि शेती हंगामाच्या वेळेस त्यांना बाहेर पडणं सुद्धा कधी कधी अडचणीचं होतं. गावातील लोकांना असुरक्षता झाली, ते बाहेर शेती करताना त्यांना अडचण होते आहे. अशा वेळेस अशी गावं आयडेंटिफाय करून आपण चॅनलिंग फिनिशिंगचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या ठिकाणी तो प्रस्ताव मान्य करावा. आपल्याकडे विभागाकडे तो प्रस्ताव आहे आणि अशी गावं आयडेंटिफाय केलेली आहेत. जर त्या गावाशेजारी 2 किलोमीटर 3 किलोमीटर जर फेन्सिंग केली तर ते गावात येणार नाही हिंस्र पशु आणि त्याचं संरक्षण होईल. अध्यक्ष महोदय, प्रामुख्यानं श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत 200 कोटी रुपये सोलर फेन्सिंगसाठी मान्य झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त चेन फेन्सिंगचा प्रस्ताव तुम्ही सांगता त्याविषयी सुद्धा पाठपुरावा केला जाईल.